स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. काही काही कारणास्तव कार्यक्रम करू शकलो नाही, यासाठी माफी माग. पण महाराष्ट्रामध्ये काय चाललं? वेगवेगळ्या एखाद बातमी कोकणातली आहे, एखादली मराठवाड्यातली आहे, एखाद विदर्भातली आहे, एखाद दिल्लीतली आहे. आणि नेते कशी खालची पातळी सोडून कामाला लागले आणि महाराष्ट्रातले संत सुद्धा कशा आपल्या आपल्या पातळ्या सोडायला लागलेत, याची काही उदाहरणं आहेत. आज रोखठोकमध्ये तेच पाहू. वर्धेला अजितदादा पवार आले. अजितदादा पवार म्हणजे महाराष्ट्राचे राजा. कारण आजकाल राजकारणी नेता स्वतःला राजा आणि सामंतच समजतात. फार मोठे समजतात ते स्वतःला. त्यामुळे मी आलो तर तुम्हाला काय देऊ, तुम्ही माझ्याकडनं काय अपेक्षा, किती वर देऊ, देव जसा वर द्यायचा तसं, तशी त्यांची अपेक्षा असते. आणि पत्रकार म्हणजे कसले, हे भुलटे चोर असं त्यांना वाटतं. त्यामुळे पत्रकारांना काय प्रश्न विचारायचे तेच तेच ठरवतात. उत्तर काय द्यायचं ते त्यांच्याकडेच असतं. तेव्हा एखादा प्रश्न त्रासदायक ठरतो, तेव्हा मग मिमिक्री करणं, लोकांचं हास्य उडवणं, हे राज ठाकरे, अजित पवार यांच्याकडे हे कॉमन झालंय आजकाल. वर्धेत ते आले तेव्हा पत्रकारांशी बोलताना एका पत्रकाराने विचारलं, साहेब एक बातमी फार व्हायरल होते आहे. तुमची पत्नी सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये संघाच्या एका कार्यक्रमात गेल्याचं फोटो व्हायरल होतोय. दिल्लीमध्ये संघाचं जे महिला विंग आहे, राष्ट्रसेविका समितीची एक मीटिंग होती. त्यात सुनेत्रा पवार गेल्या. तिथे फोटो आला, तो फोटो व्हायरल झाला. आणि तो फोटो व्हायरल झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी सगळेच राजकारणाच्या सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. कारण अजित पवार म्हणजे शाहू, फुले, आंबेडकर यांची भाषा करणारे, भाजपात जाऊन सुद्धा भगवा रंग न अंगावर ओढणारे अजित पवार. पण कधी अजित पवार मागच्या दरवाज्यानंतर एंट्री करत नाहीत ना, असा प्रश्न. तेव्हा सुनेत्रा पवार का गेल्या, त्यानंतर सुनेत्रा पवारनी सुद्धा आपलं ते ट्विट देऊन एक्सप्लेनेशन दिलं, पण ते काही गळ्यात उतरत नाही. त्यांनी सांगितलं की मी राजकारणात याच्या अगोदर समाजसेवा करायची आणि विभिन्न वेगवेगळ्या स्त्रियांच्या ज्या काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्याशी मी संवाद स्थापायचे. त्यामुळे असे संवाद स्थापत असताना मी तिथे चालले गेले आणि ती संघाची एक समितीची बैठक होती. महिला काम करण्यात नक्सलिझम मध्ये सुद्धा काही आहेत लोक असे, जे नक्सलिझम मध्ये ते म्हणते ते नक्सल आहेत, पण ते म्हणतात आम्ही समाजसेवा करतो. नक्षल मध्ये महिला सुद्धा नक्सल आहेत, ते सुद्धा म्हणतात आम्ही समाजसेवा करतो. उद्या नक्षलांची मिटिंग असली तर सुनेत्रा ताई जातील का तिथे? सिंपल प्रश्न आहे आणि मला माहिती आहे ते जाणार नाही. शेवटी आपली विचारधारा काय आपण याच्यावर अवलंबून असतो. आणि तुम्ही समाजसेविका होत्या, आता तुम्ही एक राजकीय पदावर आहात, राज्यसभेचे मेंबर आहात, एका राजकीय दलाचे, जे राजकीय दल सकाळपासून संध्याकाळपर्यंत शाहू, आंबेडकर, फुले चा विचार करत पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय. त्याच विचारावर बहुतेक मोहर लावून 40-42 आमदार दिलेत. पण घोर विरोधी विचार करणाऱ्यांच्या तिथे तुमचं जाणं, हा तुमचा पक्ष भाजपासोबत आहे, संघाचंच एक आउटफिट आहे भाजपा, पण तो आकड्याचा खेळ किंवा मग ते राजकारणाचे बेरजेचं राजकारण असू शकतं. पण आज अजित पवारांनी दाखवून दिलं की ते बेरजेचं राजकारण नाही. वरून जरी ते हे बोलत असतील तरी संघाच्या प्रती त्यांचं प्रेम अति आहे आणि त्यांनी ते सांगितलं पाहिजे. त्यात वाईट गोष्ट काहीच नाही.
मी पत्रकार असून सुद्धा जेव्हा नागपूरला जातो तर कोणाची भेट झाली तर मी संघाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतो, प्रचारकांची भेट घेतो. माझं काम बातमी संकलनचं आहे. पण जेव्हा पत्रकारांनी हा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की काय रे, तुम्हाला प्रश्न विचारता येत नाही का? तुम्हाला वर्ध्याचा विकास विचारा. माझी बायको दिवसभर कुठे राहते काय, मिनिट टू मिनिट कार्यक्रम ठेवणार का? सुनेत्रा पवार ही आपली पत्नी आहे, आम्ही मान्य करतो, पण ती खासदार आहे राज्यसभेची आपल्या पार्टीची. त्यामुळे आपल्या पार्टीचे आमदार, आपल्या पार्टीचे खासदार हे पार्टीच्या अध्यक्षाला, राष्ट्रीय अध्यक्षाला माहित असणं जरुरी आहे. मिनिट टू मिनिट प्रोग्राम कोणी विचारत नाही तुम्हाला. लंच किती वाजता, ब्रेकफास्ट किती वाजता, घरातनं बाहेर किती पडले, किती वाजता, कोणी तुम्हाला काही कार्यक्रम मागितलेला नाहीये. तरी नेता आपले कार्यक्रम देत असतात. रोज येतो व्हॉट्सअपवर की आज उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असा, मंत्र्याचा कार्यक्रम असा, खासदार साहेबांचा कार्यक्रम असा. कार्यक्रम कोणालाच नको, उत्तर पाहिजे होतं. ते उत्तर सुनेत्रा पवार यांनी देण्याचा प्रयत्न केला. ते गळी उतरत नाही ती गोष्ट वेगळी, परंतु दादा एकदमच अंगावर येऊन बोलतात. कारण दादांना प्रश्नाची उत्तरं नसली की ते अंगावर येतात, नाहीतर मग फार मजेशीर गोष्टी करतात. वर्ध्यासाठी मी काय करतो, आमच्या वर्ध्याला काय मिळेल? अहो, वर्ध्याला तुम्ही देणारे कोण? वर्ध्यानीच तुम्हाला दिलं म्हणून तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. आणि देणार म्हणजे काही शेती विकून थोडी देणार. आमच्याच टॅक्सच्या पैशाचं आमच्यावर हे करणार. त्यामुळे मी वर्ध्याला काय देणार हे विचारायला पाहिजे. नाही दिलं तरी वर्धा जिवंतच आहे ना. इतकी सरकारं आली, इतकी सरकारे गेली, विदर्भाचे किती मुख्यमंत्री झाले, पण विदर्भात आजही शेतकरी आत्महत्या करतातच ना. विदर्भाच्या जनतेला सरकार येण्यात आणि जाण्याने काही फरक थोडी पडलेला आहे. दुसरीकडे मराठवाड्यात वातावरण तापलं. एक कोणी महाराज आहे, कीर्तनकार, वारकरी म्हणतात. मला तर कधी कधी शरम वाटते. अहो, सगळं करा पण महाराष्ट्रात वारकरी परिवाराला तुम्ही बदनाम करू नका. वारकरी हे अजूनही, वारकऱ्यांनी अजून या राजकारण्यांचा विटाळ होऊ दिला नाही. ते दूरच ठेवतात राजकारण्यांना. आणि ते वारकरी पंथात राजकारणी झाले नाही. पण काय झालं, काही राजकारणी टोपी घालून, टिळा घालून राजकारणी होतात. तुम्ही कीर्तन करा, तुम्हाला अधिकार आहे. संविधानाने तुम्हाला अधिकार दिला आहे कीर्तन करण्याचा. पण धर्म आणि राजकारण यांना वेगळा ठेवा. त्या कीर्तनातून एका विशिष्ट राजकीय दलाचा प्रचार करू नका. एकनाथ शिंदे भगवा टिळा लावणारे पहिले मुख्यमंत्री झाले. सगळा भगवामय करून टाकला महाराष्ट्र त्यांनी. वारकऱ्यांनी कधी विचारलं नाही हो, बीजेपी काँग्रेस कुठला मुख्यमंत्री आहे वारकऱ्यांनी कधी विचारलं नाही. ते वारी घेऊन निघतात. त्यांचा एकच मालक, तो म्हणजे विठ्ठल माऊली. तुमचे किती मालक? देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजात जन्माला आलं, पाप केलं का त्यांनी? अरे पण तुला कोणी विचारलं सर्टिफिकेट द्यायला? मग सरळ भाजपच्या मध्ये प्रवेश करायचा आणि बोलायचं नाही. टिळा वेळा उतरव ना. कीर्तनकार म्हणू नको स्वतःला. भाषण द्यायची कामं करणे. मी भाजपाचा कार्यकर्ता आहे, एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, मी महायुतीचा कार्यकर्ता आहे, म्हणून उतर मार्केटमध्ये. मनोज जरांगेला तू कारण दाखवतो सगळ्यांना. आणि अशाच कीर्तनकाराला जेव्हा त्याच्या एका कीर्तनामध्ये काहीतरी राजकीय वक्तव्यावर जेव्हा तिथे लोकांनी विरोध केला आणि ती गोष्ट जी घडली आहे ती संगमनेर तालुक्यातील एक गाव आहे, धुलेवाडी. तिथे हरिनामाचा सप्ताह चालू होता. त्यात बोलताना काहीतरी बोलले. हे म्हणतात आम्ही अफजल खान आणि शिवाजीचं सांगितलं. पण मला नाही वाटत अफजल खान शिवाजीवर काँग्रेसवाल्यांना काय घेणं देणं. काहीतरी असा उल्लेख झाला की ते काँग्रेसचे कार्यकर्ता तिथे आक्रमक झाले, त्यांनी विरोध केला, मग त्यांच्यावर केसेस दर्ज झाल्या. आणि त्यात कोणीतरी हे सगळे
एका नेत्याचे सहकारी आहेत, म्हणून बाळासाहेब थोरात ते सहकारी आहेत म्हणून बाळासाहेब थोरातांना तो दम देतो आणि त्याची भाषा काय, आम्हाला नथुरामजी गोडसे व्हायला लागेल. नथुरामजी गोडसे, जो नथुरामला जी म्हणून गोडसे म्हणतो, तो वारकरी कसा? कारण नथुराम म्हणजे हिंसा, हत्या, आणि वारकऱ्यांमध्ये हिंसा आणि हत्या कुठे? ते तर किती जरी कोणी जरी किती वयाने मोठा असलं तरी एकामेकाचे पाय धरतात. कोणी कोणाला विचारत नाही. विठुबा माऊलीकडे किती जातीपंथाची लोक, किती धर्माची लोक. त्यामुळं वारकरी पंथात हे नथुराम कसा घोषला कळलं. मुंह में राम बगल में नथुराम. मग त्यानंतर एक त्या तालुक्याचं वातावरण फार गरम झालेलं आहे. बाळासाहेब थोरातांनी सांगितलं की असे तालुक्यातलं दूषित वातावरण करणारे, आम्ही त्याला महाराजही मानत नाही, कीर्तनकारही मानत नाही, तो एक पार्टीचा सदस्य आहे, त्याप्रमाणे बोलतो. तर पुढे वर जाऊ कोकणामध्ये, रायगड जिल्ह्यात स्थिती कशी झाली. इकडे अजितदादा सरळ प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर पत्रकारांनाच ज्ञान देतात. तिकडे एक वारकरी स्वतःला म्हणणारा आणि कीर्तनकार म्हणणारा नथुराम जी म्हणून नथुरामच्या नावाने धमक्या देतो. तिकडे कोकणामध्ये एक रायगड जिल्ह्यात साळवा तळेखा हा रोड आहे, 2 गावाच्या मधात. रोड खरोखरच भयानक वाईट आहे. त्याचा व्हिडिओ मी पाहिला. भयानक म्हणजे त्याच्यावर चालणं मुश्किल होऊन जातं. त्यामुळे अक्षरशः चालताना आपण चंद्रावर जसे ऍस्ट्रॉनॉट चालतात तसे चालावं लागतं. चालताना जसे ऍस्ट्रॉनॉट चालतात तसे चालावं लागतं. त्यामुळे शेकापचे शेतकरी कामगार पक्षाचे जे नेते आहेत जयंत पाटील, त्यांची सून चित्रलेखा पाटील ही त्या रस्त्यावर वरून चालताना सोबत भरपूर लोक होती. तिचा तो रोड पाहून ती म्हणाली 6 महिन्यापासून हा रोड असाच आहे. लाजा वाटत नाही का सरकारला? माणसं चालता येत नाही. चंद्रावर चालल्यासारखं होतं. कशाला चंद्रावर यान पाठवायचं? इथेच चालवा की लोकांना, ऍस्ट्रॉनॉट्सना. इतकी वाईट स्थिती झाली. हे सरकार काय करतं? काम करतं की नाही? नुसतंच 50 खोके ओके. बस चित्रलेखा पाटीलच्या तोंडातून 50 खोके ओके हा शब्द आल्या आल्या त्यांच्याच पाठीमागे उभ्या असलेल्या एकनाथ शिंदेच्या पार्टीचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी ह्या एकदमच आक्रमक झाल्या. आक्रमक नाही, अंगावर धावून गेल्या, धक्कामुक्की झाली 2 महिलांमध्ये. जिजाऊचा महाराष्ट्र, बहिणाबाईचा महाराष्ट्र. काय झालं या महाराष्ट्रात? विदर्भ, मराठवाडा, कोकण. आणि दादा विदर्भात बोलले त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र तुम्ही जोडू शकता. पूर्ण महाराष्ट्राला. महाराष्ट्रात कुठे अतिवृष्टी, कुठे अनावृष्टी. सरकारकडे पैसे नाहीत. त्राही झालेली आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोज वाढत आहेत. आणि आमचे नेता पुढे पत्रकारांना ज्ञान देतो, कोणी कोणाला नथुराम म्हणतो, कोणी त्या नथुराम बोलल्याबद्दल लढतो, कोणाच्या घरच्या स्त्रिया WWF सारखे एकामेकाच्या अंगावर पकडापकडी करतात. एवढंच म्हणायचं, महायुतीला पुढे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. आज रोखोक मध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.